शरीरामध्ये देवी देवता येतात यांचे रहस्य काय आहे? शरीरामध्ये देवी देवता येतात याचं रहस्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, हा एक वादिक प्रश्न आहे. या प्रश्नाचा वाद निर्माण होऊ शकतो. पण ठीक आहे, शेवटी मी समाजाला काय घेणं देणं लागतो, उत्तर देणं माझं काम आहे, तर मी तुम्हाला देतो. लोक म्हणतात शरीरामध्ये भूत येतो, प्रेत येतात असं म्हणतात लोक. तर जर भूत प्रेत शरीरामध्ये येतो तर देवी देवता सुद्धा शरीरामध्ये येतात. तर पूर्ण देवी देवता शरीरामध्ये येतात तर नाही, तर देवाची फक्त एक तरंग येते शरीरामध्ये, आणि ती तरंग, त्या तरंगलाच एवढा मोठा वेग असतो, शरीर पूर्ण झणझणाट होतं आणि एवढा वेग येतो, बलवान आणि ताकदवान होतं ते शरीर. आणि त्या तरंगने लोक भूत भविष्य वर्तमान सांगण्याचा प्रयत्न करतात. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. एक. नंबर 2, यामध्ये लोक चांगलं कार्यही करतात आणि यामध्ये लोक वाईट कार्यही करतात. चांगलं म्हणजे काय? लोकांना चांगला मार्ग दाखवणे, चांगल्या गोष्टी करणे, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी करणे. याच्यामध्ये वाईट काम म्हणजे लोकांचं वाईट करणे. देवी देवतांना कळतं की कोण काय करत आहे ते, पण शेवटी तेही त्यांची मुलं आहेत ना, तर या सगळ्या गोष्टी असतात. रहस्य आहे, देवी देवता येतात शरीरामध्ये. भूतप्रेत येतो तर देवी देवता येत असतात. विशेष असं काही नाहीये. आपलं शरीर हे आपल्याला परवानगी देते की आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचंय. ते आपले शरीर ठरवतं की आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचंय. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही या क्षेत्रामध्ये येत होतो आणि येत असताना आमचे गुरुजी आम्हाला नेहमी म्हणायचे की नीलू, मला नीलू म्हणतात ते, की नीलू तू अभी साधना तो कर रहा है, तो तुझे देवी देवता तुझे शरीर के अंदर चाहिए, शरीर के बाहर चाहिए. म्हणजे सांगण्यात तात्पर्य का, तुम्ही जर पूजा पाठ करत आहात तर तुला देवी देवता तुझ्या शरीरात पाहिजे का बाहेर पाहिजे म्हणून. तर मी गुरुजींना म्हणालो, गुरुजी मुझे क्या शरीर के अंदर नाही चाहिए, मला शरीरात नको. का? कारण मला प्रपंच सांभाळायचा आहे ना. मला माझे आई वडील आहेत, पत्नी आहेत, मुलं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, मला ते त्यांनाही बघायचं आहे, त्यांनाही सांभाळायचं आहे. त्यामुळे मी माझ्या शरीराला तसंच ठेवलं. मी ऍक्सेसच दिला नाही की शरीरामध्ये एंटर व्हा. देवी देवता ज्या पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्या माझ्या अवतीभोवती आहेत. तुम्हाला जाणवत पण असेल, तुम्ही सकाळपासून, म्हणजे तुम्ही तर नेहमी येत असतात आमच्यावरून, म्हणजे व्हायब्रेशन जे आहे आपल्या धाम मध्ये ते असे तुम्हाला कुठे आढळणार नाही. तर हेच वैशिष्ट्य आहे, तर देवी देवता शरीरामध्ये येतात, हेच आहे. श्री गुरु.